अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या स्वामी भक्तांसाठी एक अत्यंत प्रभावी सेवा किंवा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर आपल्यापैकी बरीचशी अशी लोक आहेत जी स्वामी सेवेत आल्यानंतर 24 तासांच्या आत महाराजांचे अनुभव त्यांना आलेले आहेत। महाराजांच्या सेवेत येऊन फक्त अगदी 1 महिना 15 दिवस झालेले आहेत आणि महाराजांचे असंख्य दृष्टांत मिळालेले आहेत। मी नेहमीच आपल्या चॅनलवरती स्वामी भक्तांचे असंख्य अनुभव शेअर केलेले आहेत। तिथे तुम्ही जाऊन बघू शकतात की कितीतरी दिव्य, कितीतरी सुंदर, अगदी मनाला लागणारे जे अनुभव आहेत ना, ते महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले आहेत। असं जरी असलं तरी अजूनही काही स्वामी भक्त असे आहेत की ज्यांच्या सेवेला वर्ष, 2, 4 वर्ष झालेले आहेत, पण अजूनही त्यांना महाराजांचे दृष्टांत आलेले नाही आहेत। ज्या इच्छेसाठी ते असंख्य वर्ष सेवा करत आहेत, 1-2 वर्ष झालेले आहेत, पण अजूनही महाराजांनी त्यांना अनुभव दिलेले नाही आहे, महाराजांची त्यांना प्रचिती आलेली नाही आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या स्वामी भक्तांसाठी असे काही उपाय सांगणार आहे किंवा असे काही मंत्र सांगणार आहे, जे मंत्र म्हटल्याने किंवा ज्या सेवा केल्याने, जे उपाय केल्याने कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल आणि साक्षात महाराजांचा दृष्टांत तुम्हाला येईल। खूप सेवा करतोय, सेवा करून थकलेलो आहोत, त्या प्रत्येकाने शेवटचा पर्याय म्हणून या सेवेची सुरुवात अवश्य करा। या सेवेमध्ये साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला दृष्टांत देणार आणि महाराज तुमची कितीही कठीण असणारी इच्छा जी आहे ती पूर्णही करणार। या सेवेचा खरं तर मला स्वतःला आणि मी बऱ्याच लोकांना पर्सनली सांगितलेली ही सेवा आणि खूप चांगले यातून रिझल्ट आणि अनुभव आलेले आहेत। त्यानंतर आज सगळ्यांसोबत मी ही सेवा शेअर करत आहे। जे लोक स्वामी सेवेत येऊन 1 महिना, 2 महिना, 4 महिने झालेले आहेत, खूप अगदी वर्ष, 4-8 वर्ष पण झालेले आहेत, पण महाराजांचा कुठलाही दृष्टांत अजूनही आलेला नाहीये, त्यांनी एक शेवटची सेवा म्हणून ही सेवा सुरू करा। 21 दिवसांच्या आत तुम्हाला महाराजांनी जर दृष्टांत नाही दिला तर तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंट करून आवश्यक सांगा। अजून एक सांगते तुम्हाला, कुठलीही सेवा असेल, स्मरण असेल, कुठल्याही देवांचं आपण जर काही व्रत वैकल्य करत असेल तर त्याच्यासोबत आपले ना नशीब किंवा आपण ज्याला म्हणतो की आपले भोग, आपले कर्मही खूप महत्त्वाचे असतात। तुम्ही सेवा भले कमी करा, तुम्ही उपासना कमी करा, तुम्ही नित्यसेवा पण करू नका, पण तुम्ही कर्म चांगले ठेवा। मी नेहमी सांगते, तुमचे कर्म चांगले असतील, तुमचे कष्ट प्रामाणिक असतील, तुमचे नशीब तुम्हाला साथ देणारे असतील ना, तर आयुष्यात सगळं सुंदर आणि चांगलं असतं। न मागताही सगळं मिळत जातं, कारण आपले कर्म स्वच्छ असतात, कष्ट प्रामाणिक असतात। पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण चुकीचे कर्म केलेले असतात, चुकून माकून खोटं बोलणं, चोरी, लाडी, लुबाडी अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडनं झालेल्या असतात आणि त्या सगळ्या गोष्टी झाकण्यासाठी मग आपण सेवेत येतो, सेवेला लागतो। एकाएकी तुम्हाला दृष्टांत येणार नाही, महाराज तेवढी सेवा घडवून घेतील, तेवढं पवित्र तुम्हाला बनवतील, तुमचे जे कर्म तुम्ही केलेले असेल, जे भोग असतील ते संपवतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यांचे दृष्टांत देतील। ही पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे स्वामी सेवेत याल, कुठल्याही सेवेमध्ये तुम्ही जाल तर त्या क्षणापासून तुमचे कर्म बदलायचे आहेत, तुमचे कष्ट प्रामाणिक ठेवायचे आहेत आणि पूर्ण पवित्र मनाने जी सेवा कराल ती तुम्हाला करायची आहे। अशी सेवा तुम्ही निर्मळ स्वच्छ मनाने जर अशी सेवा तुम्ही महाराजांची केली, मग खूप सेवा पण नको, फक्त स्मरण जरी केलं ना तरी मी तुम्हाला सांगते कितीही कठीण असणारी इच्छा महाराज पूर्ण करतील आणि महाराज तुम्हाला दृष्टांतही देतील। आता त्यांच्यासाठी सांगते ज्यांना अनुभव येत नाही किंवा इच्छा पूर्ण होत नाहीये, त्यांनी काय करायचं आहे, तुम्ही नित्यसेवा करता, उपासना करता, जे आहे ते चालू ठेवा किंवा काहीच करायचं आहे, काहीच करू नका। फक्त ही एक सेवा कुठल्याही गुरुवारपासून सुरू करा। गुरुवारपासून सलग तुम्हाला 11 किंवा 21 दिवस ही सेवा करायची आहे। यामध्ये काय करायचं, आपल्या देवघरामध्ये आपण रोज एक दिवा तर लावतो, कितीही काही झालं तरी आपण देवघरामध्ये दिवा हा नक्कीच लावत असतो, ठीक आहे। एक फक्त दिवा तुम्हाला लावायचा आहे, महाराजांच्या समोर तुम्हाला बसायचं आहे, तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती इच्छा महाराजांना सांगायची आहे। महाराजांच्या समोर एक संकल्प करायचा की महाराज मी 11 किंवा 21 दिवस हा संकल्प करत आहे, माझ्या मनातील ही इच्छा आहे, मी आयुष्यात काहीही करणार नाही, मी आयुष्यभर फक्त अगदी जन्मोजन्मी फक्त एकच गोष्ट करेन, ती म्हणजे तुमची सेवा करेन। मला फक्त सेवेली मोठं व्हायचं आहे, मला आयुष्यभर तुमची सेवा करायची आहे, माझ्या आयुष्यात आलेली ही इच्छा आहे, मला फक्त एक दृष्टांत द्या, माझी ही जी आलेली इच्छा आहे ती 11 किंवा 21 दिवसांच्या पूर्ण करा। मी आयुष्यभर तुमचे चरण धरेल, मी आयुष्यात कधीही तुमचे चरण सोडणार नाही, मी फक्त आणि फक्त स्वामी सेवाच करेल।
असं महाराजांच्या समोर म्हणायचं आहे, मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. आणि त्याच्यानंतर सकाळ दुपार संध्याकाळ कधीही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला महाराजांच्या समोर मोजून 21 वेळा मुजरा करायचा आहे. बघा, महाराजांना सर्वात प्रिय असणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे मुजरा. पण तो कसा करायचा? महाराजांच्या समोर एक वाटीभर किंवा एक छोटी वाटीभर, म्हणजे खूप मोठी नको, छोटी वाटीभर तुम्हाला साखर ठेवायची आहे. साखर ठेवल्यानंतर त्या साखरेच्या वरती थोडंसं असं नैवेद्य दाखवताना कसं पाणी शिंपडतो गोल, सेम तशा पद्धतीने तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे. एक वाटीभर साखर ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर 21 वेळा महाराजांना मुजरा करायचा आहे. ही 3 बोटं आणि ही बोटं मागे जातील अशा पद्धतीने तुम्हाला गुडघ्यावरती बसून श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र म्हणून महाराजांना तुम्हाला मुजरा करायचा आहे. असे 21 मुजरे करायचे. 21 वेळा मुजरा करून झाला की त्याच्यानंतर जी साखर महाराजांच्या समोर आपण ठेवली होती ती साखर तुम्हाला ग्रहण करायची आहे. महाराजांचा नैवेद्य जो आहे म्हणजे साखरेचा तो तुम्हाला ग्रहण करायचा आहे. असं सलग 21 दिवस करा. बघा, महाराजांना सगळ्यात प्रिय असणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे मुजरा. आपण नित्यसेवा करतो, सगळं करतो, पण आपण मुजरा करायला विसरतो. जेव्हा तुम्ही संकल्पाने महाराजांना 21 दिवस रोज 21 वेळा मुजरा कराल ना, 21 दिवसांच्या आत महाराज कितीही तुमचे भोग असतील किंवा कितीही काही असेल तरीही महाराज तुम्हाला दृष्टांत देतील. कितीही कठीण असणारी तुमची इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करतील. जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये वास्तव्यास होते आणि अनेक भक्त महाराजांना भेटायला जात असत, महाराजांना कधीच मुजराशिवाय भेटले नाही. जोही भक्त महाराजांना मुजरा करायचा, महाराजांना साष्टांग दंडवत घालायचा, त्या भक्ताला महाराज समोरून दृष्टांत द्यायचे, महाराज समोरून दर्शन द्यायचे. आज आपल्या आत्ताच्या काळामध्ये बरेचसे लोक उपासना करतात, जप करतात, पण मुजरा करायला विसरतात. मुजरा ही अशी गोष्ट आहे जी महाराजांना जागृत करण्यासाठी, महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, महाराजांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुजरा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा संकल्पाने तुम्ही 11 किंवा 21 दिवस हा मुजरा महाराजांना 21 वेळा सलग कराल ना, महाराज जागृत होतील, महाराज प्रसन्न होतील आणि महाराज तुम्हाला दृष्टांत देतील. 21 दिवस सलग ही क्रिया केल्याने किंवा हा उपाय, ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील अडथळे अडचणी दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, ती पण 11 किंवा 21 दिवस करायची आहे. काहीच सेवा करू नका, मंत्र करू नका, काहीही करू नका, फक्त ही एक सेवा करा. ठीक आहे? खूप थकलेत, खूप कंटाळलेत, सगळं करतोय त्या अनुभव येत नाही, त्यांनीही सेवा करा. तुम्हाला काय करायचे? शेजारी पाजारी कुठलाही व्यक्ती दुःखात दिसतोय, संकटात दिसतोय, फक्त त्याला सांगा की स्वामी सेवेला लाग, स्वामी सेवा कर, महाराजांचे अनुभव सांगा आणि महाराजांच्या सेवेत त्या व्यक्तीला आणा. असे 11 किंवा 21 दिवसात जेवढे तुम्हाला शक्य होतील ना तेवढे स्वामी भक्त बनवा, स्वामींच्या सेवेचा प्रसार करा. बघा, महाराजांना सेवेसोबत जर दुसरी कुठली महत्त्वाची गोष्ट प्रिय असेल, खरं तर स्वामी सेवेच्या आधीही महाराजांना जर सर्वात जास्त कुठली महत्त्वाची गोष्ट असेल किंवा जी अत्यंत प्रसन्न करणारी असेल तर ती म्हणजे स्वामी सेवेचा प्रसार. जो व्यक्ती, जो भक्त महाराजांच्या सेवेचा प्रसार करतो त्याच्या आयुष्यातील असंख्य दुःखांचा नाश होतो, विघ्नांचा, संकटांचा नाश होतो. स्वामी सेवेचा प्रसार करण्या इतकी पुण्याची गोष्ट दुसरी कुठलीच नाही आहे. त्यामुळे जेवढे या 11 किंवा 21 ठरवून घ्या की मी रोज 2 तरी लोकांना स्वामी सेवेत आणणार, रोज मी 2 तरी लोकांना स्वामी सेवेत आणणार. शेजारी पाजारी, नात्यात, मित्र मैत्रिणीमध्ये कुणी तुम्ही अगदी फोन करूनही सांगा की आता कसं चाललंय. कुणी जर सांगितलं की माझं असं, त्यांना फक्त सांगा स्वामी सेवेत या, महाराजांच्या या सेवांना सुरुवात करा, तारक मंत्र म्हणा, घरामध्ये ही सेवा करा, सारामृत वाचायला सुरुवात करा. असं रोज एक तरी स्वामी भक्त बनवा, रोज एक तरी स्वामी भक्त बनवा. 11 दिवसात 11 भक्त बनतील, 21 दिवसात 21 स्वामी भक्त तुम्ही बनवाल आणि याचा जो तुम्हाला पुण्याचा वाटा आहे ना तो लाखो करोडो पटीने मिळेल. 21 दिवसांमध्ये जेवढे तुम्ही जास्त स्वामी भक्त बनवाल किंवा जेवढा तुम्ही स्वामी सेवेचा प्रसार कराल ना त्याचा लाभ जो आहे ना तो तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला पुरून उरेल इतका होईल. यामुळे महाराज तुमच्याकडे प्रसन्न होतील, महाराज तुम्हाला दृष्टांत देतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील. जेव्हा मी स्वामी सेवेत आले, खरं सांगते, मी फक्त एकच गोष्ट करत होते, ती म्हणजे स्वामी सेवेचा प्रसार. शेजारी पाजारी, नात्यात, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगते, जेव्हा मी स्वामी सेवेत होते तेव्हा कुणीही माझ्या नात्यात मित्रमैत्रिणी असतील किंवा शेजारी कुणीही नव्हतं. पण जिथून मी स्वामी सेवा करायला लागले, माझे अनुभव सांगायला लागले, लोकांना मी दुःखातून बाहेर काढण्यासाठी स्वामींचे उपाय आणि सेवा करायला सांगायला लागले, तिथून तुम्हाला सांगते माझंही आयुष्य बदललं आहे आणि जो व्यक्ती स्वामी सेवेत आला आहे ना त्याचंही आयुष्य बदललं आहे. त्या गोष्टींनी म्हणजे स्वामी सेवेच्या प्रसाराने
मलाही महाराजांचे असंख्य दृष्टांत मिळालेले आहेत आणि जे माझं लाईफ किंवा आपण आयुष्य म्हणतो ना तेही बदललेलं आहे। त्यामुळे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की स्वामी सेवेचा प्रसार ही आयुष्यातील सगळ्यात मोठी गोष्ट आहे, जी स्वामींचा दृष्टांत घडवण्यासाठी किंवा महाराजांचा चमत्कार घडवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे। जर तुम्हाला महाराजांचे चमत्कार बघायचे असतील तर महाराजांच्या सेवेचा किंवा महाराजांच्या अनुभवांचा सगळीकडे प्रसार करा आणि असंख्य जेवढे जमतील ना तेवढे 21 दिवसात स्वामी भक्त घडवा। बघा 21 दिवसात तुम्हाला महाराज जे दृष्टांत देतील किंवा 21 दिवसात महाराज तुम्हाला जो अनुभव देतील ना तो मला या व्हिडिओमध्ये आवर्जून कळवा। दोघांपैकी एक सेवा करा किंवा दोनही हवे असतील तर दोनही सेवा केल्या तरीही चालतील। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।